अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी यंदाही ड्रेस कोड। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती, ड्रेस कोडवरून यंदाची वादाची शक्यता। मरोळमधील कदमवाडीच्या महाराजाचं आगमन, गोविंद पथक यांचा सलामीमध्ये महिलांच्या सुरक्षेचा संदेश। बाप्पाच्या आगमन सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री दीपक केसरकर उपस्थित। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,60,00,000 महिलांना 4,787 कोटींचं वाटप। महिला आणि बाल कल्याण विभागाची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, सामान्य कुटुंबांना दिलासा। अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, 36,000पेक्षा जास्त केंद्र प्रकाशमान होणार। राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्ती वेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार। मुख्यमंत्री शिंदेंची संघटनांच्या बैठकीत घोषणा। वांद्रे कुर्ला मार्गावर 3 वर्षात धावणार पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी 1,016 कोटींचा खर्च अपेक्षित। पॉड टॅक्सीमधून दर किलोमीटरसाठी 21 रुपये मोजावे लागणार। गणेशोत्सवानिमित्तानं सीएसएमटीहून नमो एक्सप्रेस कोकणसाठी रवाना। मंत्री मंगल प्रभात लोढांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा। एसटीचा संप जरी मिटला असला तरी डेपोमध्ये एसटी वेळेवरती नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त। मुंबई सेंट्रल इथल्या एसटी डेपोत प्रवाशांचे हाल। गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट। खासगी ट्रॅव्हल आकारतायत 1.25 गाडी भाडं। विशेष म्हणजे या वाढीव दराचा खापर एजंट फोडतायत सरकारच्या डोक्यावर। ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांना वाहतूक कोंडीचा फटका। मुंबईमध्ये एका सुनावणीसाठी चाललेले असताना वाहतूक कोंडीत अडकले राजन विचारे, त्यामुळे राजन विचारेंचा बाईकवरून प्रवास। मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्राचं तुंबड्या भरण्याचं काम निकृष्ट दर्जाचं। सत्ताधाऱ्यांमुळे सामान्य जनता वेठीला। मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती ठिकठिकाणी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना। मुंबई गोवा महामार्गावरती खेडमध्ये मोठी वाहतूक कोंडी। भोसते घाट ते भरणे नाकेपर्यंत वाहनांच्या लांबपर्यंत रांगा। ट्रॅफिक जाममुळे प्रवाशांचे हाल। भिवंडीवाडा रस्त्यावरती खड्डे तसंच 2 ट्रक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी। भिवंडीवाडा महामार्गावरती वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा। महामार्गावरील शेलार ते कवाड गावापर्यंत वाहतूक कोंडी। ठाणे शहरामधील वाहतूक कोंडी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। दिवा चिपळूण दिवा मडगाव या कोकण जाणाऱ्या रेल्वेगाडीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची कसरत। प्रवाशांनी कारशेडमध्येच रेल्वेगाडीत बसून जागा अडवली। पत्राचा घोटाळा प्रकरणी पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला। आज सुनावणीच्या वेळी संजय राऊतांनी सेशन कोर्टात लावली होती हजेरी। मुंबई गोवा महामार्गावरती मच्छी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात। मच्छी वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला। अपघातामुळे महामार्गावरती धीम्या गतीनं वाहतूक। मालाड पूर्व येथील नवजीवन एसआरए प्रकल्प इमारतीचं काम सुरू असताना 5 मजूर खाली पडले। 3 मजुरांचा मृत्यू, 2 जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। विक्रोळीमध्ये लिफ्टच्या डक्टमध्ये पडून 2 मजुरांचा मृत्यू, दोघेही मूळचे ओडिशाचे। या प्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल। चेंबूरमध्ये आईसह मुलीवरती घराचं छत कोसळलं। उपचारांदरम्यान खुशी साळवे या 1.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। आईवर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।